आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. साहेब आमचा यश तर तुमची ती मैत्री आणि त्यांची मुलगी गो टू फार्म हाऊस. हो बोला आता. मग ते फार्म हाऊसच जाळून टाकू ना. नाही म्हणजे मी काय म्हणतो साहेब, याआधी आपण काही कमी जाळपोळ केली का? पण त्यानं काय झालं का? अहो त्या मैत्रिणी प्रत्येक वेळी बरोबर जिथं पाणी ओतायचं तिथं पाणी ओतून आपल्याला फार थंड करून टाकलं ना. तुम्ही आमच्याच घरी आमच्याच समोर त्या मैत्रीचं कौतुक करताय असं वाटत नाही का तुम्हाला? नाही साहेब, नाही बिलकुल नाही. मी फक्त तुम्हाला खरं काय ते सांगून राहिलो ना. हो आपण मैत्रीला एकटी समजतो ना, हीच आपली मोठी चूक आहे. हो तिच्या मागे आदिशक्तीचा आशीर्वाद आहे, त्यामुळेच ती कधी हरत नाही आणि आपल्याकडून कधी हारली पण जात नाही ना. किंग बॉस, ॲज अ कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतंय की मामाच्या बोलण्यामध्ये पॉइंट आहे. मग आता आपण काय करायचंय? हा साहेब, आता ही माणसातली लढाई राहिली नाही. आपल्याला जर तिला हरवायचं असेल ना तर एखाद्या क्रूर शक्तीची मदत घ्यावी लागेल. पण अशी क्रूर शक्ती आपण कुठून आणणार नाही का? अबे त्याच्यासाठी मी आहे ना साहेब. माझ्या ओळखीचा एक जहाल मांत्रिक आहे. अहो तो माणसालेच काय, माणूस मेल्यावर त्याच्या आत्म्याला सुद्धा सोडत नाही. एकदा का त्याच्या हातात केस गेली की तो कुठलाही पुरावा मागे सोडत नाही. मग काय, कुठली केस नाही म्हणून चौकशी नाही, चौकशी नाही म्हणून अटक नाही, आणि मग साक्षी पुरावाचा तर प्रश्नच येत नाही. कसं आहे ना साहेब, मैत्री एकटी होती तेव्हा आदिशक्तीच्या आशीर्वादाने आणि स्वतःच्या जिद्दीने काम चालवत होती. पण आता तसं नाही. आता तिच्यासोबत यशचं डोकं आहे. ओ साहेब, एकदम खतरनाक कॉम्बिनेशन आहे. हो मी तर म्हणतो साहेब, आपण आधी यशला संपवलं पाहिजे. नाही म्हणजे तुमचा बी त्याच्यासोबत जुना हिशोब आहेच ना. एकदा का त्याचा काटा काढला की एका बाजूला तुम्ही आणि मैत्री आणि दुसऱ्या बाजूला आदिशक्तीच्या विरोधात माझ्या ओळखीतला मांत्रिक. 1 to 1 असा सामना होणच जाऊ दे ना. काय म्हणता? ठीक आहे, तुम्ही तुमच्या मांत्रिकाला बोलवून घ्या. बस साहेब, मी फक्त तुमच्या परवानगीची वाटच बघून राहिलो होतो ना. तो आलाच म्हणून समजा.